तुम्हाला मला सर्वांच्या लक्षात असलं पाहिजे की 2019 ला सुद्धा या मतदारसंघामध्ये या मतदारांनी सुद्धा उजव्या विचाराला या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि हे सर्वच्या सर्व इथले असणारे सूज्ञ मतदार ओळखतात. त्या मला खात्री आहे की निवडणुकीच्या अगोदरच या ठिकाणी उभा असणारा एनडीएचा उमेदवार हा जिंकणार या काहीच नाही. फक्त किती मतांना जिंकणार याचा तुम्ही आणि आम्ही सर्वांनी विचार करायला हवा. आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय नड्डाजी आणि आदरणीय बावनकुळेजी असतील, आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी असतील, ही सर्व मंडळी आपल्याला काय सांगताय की या सगळ्या मतदारसंघामधला असणारा प्रत्येक बूथ हा आम्हाला जिंकायचा आहे. आणि तो जर जिंकायचा असेल तर आम्हाला प्रत्येक बूथ वरती असणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे. मतदाराला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारने या 10 वर्षांमध्ये त्यांच्यासाठी आणि देशासाठी काय काम केलं हे सांगितलं पाहिजे. आणि ही जी निवडणूक आहे ही निवडणूक ही राष्ट्रासाठी असणारी निवडणूक आहे, देश हितासाठी असणारी निवडणूक आहे. त्यामुळे देश हित जे कोणी करू शकतं, ज्याला कोणाला कळतं त्यांची ही निवडणूक आहे. ज्याला काहीच कळत नाही की ज्यांनी जाहीरपणे मान्य केलं की मला काहीच कळत नाही, मी हे सांगतोय तर यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतोय की बऱ्याच वेळेला या सर्व नेत्यांनी असं म्हटलंय की मला देशाचा अर्थसंकल्प कळत नाही, मला राज्याचा अर्थसंकल्प कळत नाही, मला माहित नाही. तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्याला काही कळत नाही त्याला आम्ही मतदान का करावं याचा कुठेतरी विचार या मतदारसंघातील मंडळी करते. मी 4 मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार. ज्या अर्थसंकल्पाबद्दल मी सांगितलं किंवा ज्याची मी विचार करतोय, कधीतरी विचार करा की ज्या युपीएच्या सरकारमध्ये त्यांचे असणारे त्यावेळेचे पंतप्रधान हे सुद्धा अर्थतज्ञ होते, तरी सुद्धा त्यांना या देशाची असणारी अर्थव्यवस्था, या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना सुधारणा करता आली नाही. परंतु एक पारदर्शी आणि प्रामाणिक देशासाठी विचार करणारा पंतप्रधान या देशाला 10 वर्षात मिळाल्यानंतर 11 वरती असणारी, जगामध्ये 11व्या स्थानावरती असणारी अर्थव्यवस्था आज 5व्या क्रमांकावरती आली आणि आता ती भविष्यात 3ऱ्या क्रमांकावरती येणार आहे. विचार करण्यासारखी देशाला लाभलेले हे नेतृत्व, ही लढाई जी आहे ही कसली आहे तर ती ही देशासाठी असणारी लढाई आहे. आठवण करायला हवी 10 वर्ष अगोदरचं असणारं सरकार, आपल्या आजूबाजूचे असणारे देश आणि या देशांमध्ये पाकिस्तान असेल, चीन असेल, बांगलादेश असेल,
यांची असणारी रणनीती आणि बलाढ्य असणारे देश अमेरिकेसारखे यांच्या असणाऱ्या रणनीती, यांचं असणारं या सगळ्या देशांना असणारं पाठबळ असं असताना सुद्धा आपला देश, भारत देश याची त्यावेळी असणारी भूमिका आणि पंतप्रधान झाल्या नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्या 56 इंचाची छाती असणारा हा पंतप्रधान मिळाल्या आपल्या देशाची असणारी भूमिका, झालेला बदल लक्षात घ्या. हा सहजासहजी झालेला बदल नाहीये. हा पाकिस्तान कशा नजरेने आमच्याकडे पाहायचा, त्यांचे असणारे पंतप्रधान, त्यांची असणारी सैन्य प्रमुख कशा पद्धतीने आमच्याशी चर्चा करायचे, चीनची भूमिका आमच्या बरोबरची काय असायची, चीन कशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पाकिस्तान मध्ये गुंतवणूक करत होता, बदल लक्षात घ्या. श्रीलंका सारखा देश, बांगलादेश ही सर्व आजूबाजूचे असणारे देश यांच्या असणाऱ्या सगळ्या व्यवस्था, त्यांचं असणारं राजकारण, त्यांची असणारी संपूर्ण बदलाच्या दिशेने जायला सुरुवात झाली. कारण काय? तर एकमेव कारण, राष्ट्रभक्ती अंगात ठासून भरलेल्या मिळालेला या देशाला पंतप्रधान याच्या व्यतिरिक्त काही नाही हे आपण लोकांना सांगतो. कसली टीका करतात काही मंडळी, काही नेते टीका करतात. कोणावरती टीका करावी? अरे सूर्याकडे जर पाहून, सूर्याकडे जर आपण फुंकायला लागलो तर काय होणार आहे याची कधीतरी चिंता करा, कधीतरी चिंता करा. लहानातलं लहान मूल सुद्धा असं सांगताय की या देशाला मिळालेलं नेतृत्व हे काय आहे. डिजिटल इंडिया, तुम्ही आम्ही सर्वजण लहान होतो, तुम्हाला आम्हाला सर्वांना काय कळत होतं, त्या लहान वयात काय कळत होतं. आज पहा, तुमच्या आमच्या घरातलं असणारं लहान मूल सुद्धा आज टेक्नॉलॉजीमध्ये एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला आम्हाला सल्ला द्यायला लागलाय, त्याला देशीत कळायला लागलाय. तुम्हाला आम्हाला सर्वांना मताचा अधिकार आहे. जर या लहान मुलांना जर मताचा अधिकार दिला तर युपीएच्या एकही उमेदवाराचं डिपॉझिट राहणार नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आपण शहाणे आहोत. लोकशाहीने तुम्हाला आम्हाला सर्वांना अधिकार दिला आहे. लोकशाहीने दिलेला हा अधिकार आहे. या संधीचं पूर्ण करणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी आदरणीय पंतप्रधान जे म्हणतात, आताच माझ्या अगोदरचे सर्व वक्त्यांनी जे सांगितलं, तीच भूमिका येणाऱ्या काही दिवसांमध्ये प्रत्येक बूथवरच्या मतदारांपर्यंत पोहोचलं पाहिजे. या मतदारांना त्याच्या हक्काची जाणीव करून दिली पाहिजे. हे मतदान प्रादेशिक असणारे त्यांचे हेवे दावे याच्यावरती विचार करणारं मतदान असू नये. इमोशनल पद्धतीने कुठेतरी भावनिक आव्हान करून मतदान मागणारं हे मतदान असू नये. यामध्ये फक्त मुद्दा एकच असावा, राष्ट्र
राष्ट्रहित, पुढच्या पिढीचं हित, अजेंडा विकासाचा असावा. या देशाला कोणती अर्थव्यवस्था हवी आहे, या देशाचा विकास, जगातील आपलं असणारं स्थान, या सगळ्या गोष्टींवरती हे मतदान असलं पाहिजे. कोणी कोणाशी काय केलं, कोणाचं कोणी घोडं मारलं, याच्यावरती ते असू नये. हे पटवण्याची जबाबदारी जी आहे ती आपल्या शून्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची. या कार्यकर्त्यांनी प्रत्येकापर्यंत बसलं पाहिजे, प्रत्येक घरामध्ये गेलं पाहिजे, तिथल्या असणाऱ्या प्रत्येकाला हे समजून सांगितलं पाहिजे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकारापर्यंत, प्रत्येक त्या माध्यमापर्यंत आपली भूमिका ही चांगल्या पद्धतीने अधोरेखित कशी होईल याचा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. या भागातील असणारा प्रत्येक जण, मग तो शेतकरी असेल, बाग बगुतेदार असेल किंवा कोणी व्यावसायिक असेल, प्रत्येकाला इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये झालेला बदल हा दाखवून देण्याची गरज आहे. रत्नागिरी स्टेशन बदलत आहे, रत्नागिरी जिल्हा जो आहे तो बदलतो आहे, त्यामध्ये काय विकास झालाय हे सांगण्याची गरज आहे. पूर्वी कोणी काय केलं आणि आता काय झालं यामधला असणारा फरक सांगण्याची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये काय तित्यंतर होत आहे हे सांगण्याची गरज आहे. ग्रामीण भागांमध्ये झालेला विकास सांगण्याची गरज आहे, शेतीमध्ये झालेले बदल सांगण्याची गरज आहे. प्रत्येक विषयाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कशा पद्धतीने लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे हे सांगण्याची गरज आहे. परवाच्या दिवशी त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की मी ज्यावेळेला या राजकारणामध्ये आलो तेव्हा मला असं वाटलं की मी या देशामध्ये असं करू शकेल का. एका दिवसामध्ये नाही तर एका हप्त्यामध्ये एक युनिव्हर्सिटी या देशामध्ये करण्यासाठी मला ईश्वर बळ देईल का हे त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी हेही अभिमानाने सांगितलं मी पंतप्रधान झाल्यानंतर मी एक दिवसामध्ये पूर्ण देशामध्ये एका हप्त्यामध्ये एक युनिव्हर्सिटी मी करू शकलो. हे विजन किती वेगळं आहे बघा. त्यांनी असा विचार केला नाही, प्रत्यक्षात त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं. आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये इथे येणारा प्रत्येक पत्रकार विचारतो की ज्या पीएचसी सेंटरवरती डॉक्टर नाही त्याचं काय करणार. चिंता कोणाला आहे तर देशाच्या पंतप्रधानाला आहे. त्यांनी त्यामधलं असणारं मूळ जाणून घेतलं. वाढती लोकसंख्या आणि डॉक्टरची असणारी संख्या यामध्ये तफावत आहे. पंतप्रधान झाल्या 5 वर्षासाठी विचार केला. ज्या मेडिकल कॉलेज आहेत त्या मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी आणि डॉक्टर्स होण्याची संख्या वाढली पाहिजे याचा त्यांनी विचार केला. 5 वर्षानंतर यामध्ये बदल होईल ज्या वेळेला त्यांचं शिक्षण पूर्ण होईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शासकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे. ट्रेनिंग कोण घेत आहे मला त्याची चिंता नाही, परंतु पंतप्रधानांनी विचार केला की एका
जिल्ह्यामध्ये एक शासकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, सोपं नाहीये. विचार करणं आणि प्रत्यक्षात कृती करणं फरक आहे. प्रत्येक गोष्ट आणि त्याच्या असणारी डिलिव्हरी फक्त सांगितलं नाही तर फक्त घोषणा केली नाही. काँग्रेसही सांगायचं रोटी कपडा मकान गरीबी में हटवेन, गेली अनेक वर्ष त्यांनी सांगितलं, परंतु प्रत्यक्षपणे 25 कोटी लोकांना सांगताय. जागतिक आपलं असणारं संकेतस्थळांवरती प्रत्येक ठिकाणी सांगितलं जातं या देशामध्ये असणाऱ्या 25 कोटी लोकांना गरिबीपासून दूर करण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलं. हे कसं काही शक्य झालं? याचं कुठेतरी उत्तर काय असू शकतं? तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पुन्हा एकदा जर आम्ही पंतप्रधान करून त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या या कामाची पोचपावती देणं ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची असणारी मूळ गरज आहे असं मला वाटतं. मला खात्री आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक गावागावामध्ये जाईल, प्रत्येक त्या शहरामध्ये असणाऱ्या त्या प्रत्येक बूथवरती जाईल. आज ताईंनी प्रवेश केला आहे, त्या कोणत्याही पक्षामध्ये काम करत असतील. आज नरेंद्र मोदींचा असणारा प्रभाव, आदरणीय देवेंद्रजींचं असणारं काम आणि देशहित या सगळ्या गोष्टी एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला जर तुम्ही आम्ही सर्वजण समजू शकलो तर मी तुम्हाला खात्रीने सांगेन की बदल हा नक्की होईल आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करणं गरजेचं आहे. मी एक उदाहरण म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो. इथेही पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित आहे. राम लल्ला ज्या वेळेला विराजमान झाले त्याही वेळेला मीडिया मोठ्या प्रमाणामध्ये हा त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणच्या असणाऱ्या मीडिया हाऊस मध्ये माझ्या एका समाजवादी विचाराचं काम करणाऱ्या एका पत्रकाराने मला सांगितलं, रवीजी मी तुम्हाला खात्रीने सांगतो आम्ही सर्वजण मीडिया हाऊस मध्ये बसलेलो होतो, हजारो पत्रकार आम्ही सगळेजण होतो, आमच्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि प्रत्येक मीडिया हाऊस मध्ये असणाऱ्या प्रत्येक पत्रकार हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आभार मानण्यासाठी दोन्ही हात उंचावून क्षणच मिळाला. सोपं काम होतं काय तर मला माहित नाही, पण तू कठीण होतं हे मान्य करणारा प्रत्येक माणूस या जगतावरचा सांगेल. त्यामुळे तुम्हाला मला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली की जे अशक्य आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवलं आहे. तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांपर्यंत त्या भावना आणि त्याची जाण करून देणं अत्यंत गरजेचं आहे. मी बऱ्याच वेळेला मी डोंबिवली मतदारसंघामधला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आमदार म्हणून निवडून आलो. तेव्हापासून आमच्या शहरामध्ये असणारी एक गरज किंवा या सर्व ग्रामीण भागामध्ये असणारी गरज लक्षात घ्या. तुम्ही आम्ही सर्वजण अक्षय दिनांक आमचे पण आले, तुमचे सुद्धा आले. आज स्वयं हॉलमध्ये आम्ही एसी मध्ये बसलो, पण आठवा तुम्ही आठवा. मी हे का सांगतोय की 2014च्या अगोदरचा काळ आहे. 2014च्या अगोदर या देशामध्ये लोड शेडिंग किती तास होतं कधीतरी आठवा, विसरतो आपण. माझी विनंती आहे कार्यकर्त्यांना, थोडासा उन्हाळा चालू झालाय साहेब बाळामध्ये, तुम्ही फार प्रवास करता,
घरात जायचं एखाद्याच्या घर असताना फक्त काय करायचं, पंखा चालू असेल ना तर बटन बंद करून टाकायचं, बंद करायचं आणि म्हणायचं अरे का केला बंद, आठवण करून द्यायची. 2014ला विचार जरी केला असता ना तरी हा पंखा चालू व्हायचा नाही हो. आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आज वन नेशन वन ग्रिड, वन नेशन वन ग्रिड हा विषय केल्यामुळे आज सर्व जगामध्ये तुमच्या आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देशाचा बदलला आहे. देशाचा जीडीपी वाढतोय, का वाढतोय, कशासाठी वाढतोय याचा कुठेतरी खोलवर जर विचार कराल ना, अज्ञानी माणसाला काही कळणार नाही. अडाणी माणूस बोलतच राहतो. प्रमोदजींना फक्त सवय लागली आहे, कोणीतरी बोललं की त्याला उत्तर द्यायची, द्यायचं पण नसतो. आपण काय करायला पाहिजे, आपल्या कामातून दाखवलं पाहिजे, कामातून दाखवलं पाहिजे. लोड शेडिंग हे मुक्त करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं काम आहे. लोकांना ठासून टाका, आठवण करून द्या. लोक विसरतात, विसरणार आहे. मतदार हा थोडासा विसराणू असतो, काय दिलेल्या गोष्टी आज विसरून जातो. करोनाच्या काळामध्ये असणाऱ्या वॅक्सिन मोफत देणारा माणूस एकमेव आहे हो. तुम्ही मी गमलोय. तुम्ही आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करताय ना, त्याचं कारण काय, तुम्ही जिवंत आहात म्हणून करताय हो. ते कसं काय केलं असतं वॅक्सिन घेतलं नसतं, हे विचार म्हणून सांगतोय. ते सांगा होतं तुमच्या मित्राला पण सांगा हो, वॅक्सिन घेतलेला मित्राला मला विचारा वॅक्सिन घेतलंस का. मुंबई महानगरपालिकेने नाही दिलं, तुमच्या माहितीसाठी सांगतो. मुंबई महानगरपालिकेने दिलं नाही, दिलं नरेंद्र मोदीने, केंद्राच्या सरकारने, दुसऱ्याने कोणी नाही दिलं. आठवण करून दिली पाहिजे. मोरे साहेब काय तुम्हाला सांगायचं, हे रोज लिहितात विचार प्रमोशन काय एवढं लिहिलं तर सांगावं जरा प्रत्येकाला हे सगळं कसं आहे. बोलताना जरा सांभाळून बोला. विकतात कधीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ग्रामीण भागातील लोकांना कदाचित या सगळ्या गोष्टी कोणीतरी सांगणारा माणूस हवाय, त्यांच्या बोली भाषेमध्ये सांगणारा माणूस हवाय. जा हेच नरेंद्र मोदीजी सांगताय. 60-70 दिवस तुमच्याकडे आहेत, त्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचा आणि त्या प्रत्येक लोकांना सांगा की आम्ही काय काम केलंय आणि म्हणून आम्हाला मतदान करा, देशासाठी मतदान करा हे सांगा. हे जर तुम्ही सांगाल तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जे बाळांनी सांगताय, जे राजेजी सांगतात, हा बूथ जर या बूथवरती मतांचा पाऊस पडेल आणि कमळाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला मतदान करणार. मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच ठिकाणी असं होतं, बऱ्याच ठिकाणी की लोकांना मतदान कमळावरती करायचं असतं, कमळ दिसत नाही, वापरण्या कमळ दिसलं नाही की तो जाऊन थांबतो आणि तिथून फोन करतो माझ्यासारख्या कुठल्या कार्यकर्त्याला आणि विचारतो, अरे बाबा उधर कमल नहीं दिख रहा है, क्या करना है, अरे तिथे कमल दिसत नाही, काय करावं. आता तो तुम्हाला सांगतो की मोदींचे आहेत ना ते किसान सन्मानचे पैसे ते घराघरामध्ये 2-2 हजार रुपये प्रत्येक जण घेऊन जातो, बँकेच्या रांगेत उभा राहतो आणि त्याला विचारलं कशाला रांगेत उभा आहे, काय म्हणतो मोदीचे पैसे हे मला घ्यायचे आहेत ना म्हणून मी अकाउंट मध्ये गेलो काढायला. ते रोज सांगतो. त्यामुळे तो तर नक्कीच त्याला आठवण करून द्या, मोदीचे पैसे घेतले आहेत ना बाबा, तुला मदत झाली आहे ना रे बाबा, त्या आठवण कर ठेव. एवढं फक्त जरी सांगितलं ना तर मी एकदा गुहागरमध्ये गेलो होतो. तर गुहागरमध्ये नातू साहेबांना सांगितलं की साहेब जरा गावागावामध्ये काढावं, गावामध्ये किती जणांना अशी मदत मिळाली. नातू साहेबांनी पण विद्यार्थी मेहनत केली आणि गावातल्या 70 लोकांना
अशी मदत भेटली आहे असं त्यांनी अर्थ लक्षात घ्या. तुम्हाला नरेंद्र मोदींनी केलेलं काम जे ना तेच फक्त आठवून घेण्यासाठी जायचं आहे. तेवढंच फक्त आठवून घ्या. बघा काय होऊ शकतं. मला खात्री आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल, मतदारांपर्यंत पोहोचेल आणि जी विजयशी अपेक्षित असणारी विजयशी या लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्या त्या ठिकाणी आदरणीय प्रमोद सावंतजी गोव्याचे मुख्यमंत्री येणार आहेत. त्यांना त्या त्या ठिकाणी असणाऱ्या कार्यक्रमाला आपला वॉरियर बूथ प्रमुख इथे असणारे प्रत्येक पदाधिकारी प्रचंड ताकदीने त्या ठिकाणी जा आणि त्यांच्याकडून त्यांनी सांगितलं त्यांनी सुद्धा गोवा कसं जिंकलं. गोवा जिंकणं सोपं नव्हतं, परंतु त्यांनी सुद्धा गोवा हे वन साइड कसं जिंकलं हे तुम्ही ऐका. मला खात्री आहे तुम्ही आणि आम्ही सर्वजण अपेक्षित असणारे 100% भाजपा हे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तुमच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण आहेच आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी मिळून मेहनत करा एवढीच आपण सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा ज्यांनी प्रवेश केला त्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये त्यांना राजकीय आणि या सगळ्या क्षेत्रांमध्ये अत्यंत चांगले यश मिळवून भाजपा परिवारामध्ये त्यांचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.